गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आज घडी नाही आणली, पण आज ना थोडं लवकर आले। 8 वाजायला पण टाईम बाकी होता। 7:45 वाजताच आवरलं पटापट, कारण मानसी मोंटू ना शाळेत गेले सकाळी, दोघं पण गेले आज। तर त्यासाठी मग डिस्टर्ब करणार कोण नव्हतं घरामध्ये, पटापट आवरलं। आणि बघ आज एक डबा कमी आहे। इडली मेंदुवडा एकाच डब्यात ॲड केला ठेवताना, कारण हे डबे ना गच होतात। टेबल छोटा पडला आणि डबे मोठ्या साईजचे झाले, त्यासाठी मग मी दोन्ही चीजा एकाच डब्यामध्ये आणल्या। कारण डबा खोलायला आणि लावायला आणि ते थोडे हालतात तर भीती वाटते का पडेल का अशी। त्यासाठी मग मी आपलं इडली आणि मेंदुवडा एका डब्यात आणले। आणि पोहे तर थोडेसेच बनवले, कारण काल खूप सारे पोहे फेकून दिले त्यासाठी। आणि आता वाजलेत माहिती का, 8 वाजून गेलेत। 8 वाजून काय 5-6 मिनटं झालेत बरं का। 8 वाजायच्या पहिलेच आली आज मी थोडं लवकर। आणि अजून काही गिऱ्हाईक आलं नाही, येईल गिऱ्हाईक, केव्हा यायचं ते येईल। काल पण काही गिऱ्हाईक आले नव्हते, आणि आज काय माहिती, आज लवकर आली ना तरी पण गिऱ्हाईक येत नाही। लेट आली तर ते पण नाही, आणि लवकर आली तर ते पण नाही। दोन्ही पण म्हणजे लेट पण आली तर तेच होतं, आणि लवकर पण आली तर तेच होतं, आणि वेळेवर पण आली तर तेच होतं। तर जसं आवरलं तसं पटपट निघण्याचा प्रयत्न करते। आणि काल माहिती आहे किती माझं वेस्ट झालं, खूप सारं वेस्ट झालं। सांबार फेकण्यात गेला, ती चटणी फेकण्यात गेली, कारण चटणी कशी माहिती आहे का, फ्रीजमध्ये असली तर ठीक असते, फ्रीजच्या बाहेर असली ना ती खराब होते लवकर। तर मी आपलं ना 2 वाजेपर्यंत इथेच होती। मग डबे वगैरे लावले, घरी गेली आणि पिशव्या वगैरे ठेवल्या, आणि असं म्हणजे पोरांसोबत बोलली, त्याच्यात असा वेळ गेला। आणि पाहते तर पूर्ण चटणी फसफस झालेली, आणि सांबारला पण असे हे आलेली बुडबुडे, कारण त्यात टॅमॅटो वगैरे असलं ना, आंबटपणा। हो, नाश्ता आहे। तर बघा गिऱ्हाईकाला बोलते नंतर। तुम्ही विचारलं का तुमच्याकडे काय आहे, तर नाश्ता आहे का, तुम्ही बोलले हो नाश्ता आहे। तर ते आले, 1 प्लेट पोहे खाल्लेत आणि निघून गेले। आणि मानसीच्या पप्पाचा पण फोन आलेला मध्येच, का ना डेली ना चायची गिऱ्हाईक येतात, आणि चाय नसल्यामुळे मग समोर जातात। मग आज त्यांना म्हणलं ना आज ना चाय बनवा घरी। गेलं तर गेलं 10 कप जे गेले ते गेले। चहा वगैरे बनवला पण थर्मासच दिसत नाही आहे, थर्मास कुठे गेलं काय माहिती। तर आता माझ्या पप्पांना सापडलं तर ठीक आहे, नाही तर मी घरी जाते, थर्मास शोधते आणि चहा घेऊन येते, असं करते। कारण चहाचे ना डेली गिऱ्हाईक येतात आणि विचारतात चहा आहे का। ज्यावेळेस चहा नसला ना त्यावेळेस विचारतात चहा आहे का। तर असंच करते। आता जाते थोड्या वेळात घरी आणि चहा घेऊन येते। गिऱ्हाईकाची पण वाट पाहते, गिऱ्हाईक येतात केव्हा आणि माझं संपतं केव्हा म्हणून। गिऱ्हाईक काही येत नाही लवकर, आणि आले तर मग जे नसलं ते विचारतात। उपमा विचारतील, शिरा विचारतील, आणि चपाती भाजी विचारतील। आणि ज्यावेळेस बनवलं ना त्यावेळेस अजिबात विचारत नाही, येत पण नाही, आणि बोलत पण नाही की काय आहे। तर अचानक गिऱ्हाईक येतात, आणि गिऱ्हाईक आलं ना का मग मी फोन खाली ठेवते आणि पहिला त्यांना हँडल करते। तर आज बघा पोहे कमी बनवले ना, तर पोहेचे 3-4 प्लेटी गेलेत, आणि इडलीच्या 2 गेल्यात, आणि साबुदाण्याची 1 गेली, मेंदूवडा नाही गेला, चहा गेले 2, असं थोडंसं जातं आहे। आणि ज्या दिवशी कमी बनवलं ना त्या दिवशी ते गोष्टीची खूप जास्त डिमांड राहतं। तर आज पोहे खूप कमी बनवले, खूप म्हणजे खूप कमी बनवले। 5 प्लेटी पोहे बनवले, जास्त बनवले नाही मी, कारण ते ना उरलं का फेकूनच द्यावं लागतं, ऑप्शन नाहीच आहे पोह्यापुढे। कारण पोहे खाताना पण ना गरम खाल्ले किंवा सॉफ्ट असले तेव्हा खाल्ले तर ते चांगले लागतात, थोडेसे वाकत झाले ना ते अजिबात चांगले लागत नाही। म्हणजे या आठवड्यामध्ये खूप सारं फेक झालं, त्याच्यासाठी मग मी आपलं कमीच बनवले, आज खूप कमी बनवले। संपले ना तर घरी जाऊन मी बनवेल दुसरे। तर घरात सगळं अवेलेबल आहे, पोहे आहेत, शेंगदाणे, तेल एक्स्ट्रा आणले काल, संपले तर जाऊन बनवेल आरामाने। माझं गिऱ्हाईकाची वाट बघणं, पण गिऱ्हाईक काही धडकरी येत नाही आहे लवकर पटकनी, आणि माझं पटकनी काही संपवत नाही आहे। मला बसवतातच ते 11, 12, 1, काल तर डायरेक्ट मी 2:30 वाजेपर्यंत बसलेली, आणि 2:30ला घरी गेली आहे
तर पूर्ण माझं सांबार चटणी पूर्ण खराब झालेलं आणि पोहे पण ना वास मारत होते, कारण 3 वाजेपर्यंत कसं काय राहील सकाळचं नाश्ता वगैरे. त्यासाठी मग काय थांबली नाही मी, घरी गेली पाहते तर पूर्ण माझं फेकण्यात गेले. इडली तर संपली होती म्हणा, पण मेंदूवडे आणि मेंदूवडे पोरं खाऊन घेतात, पण ना पोहे नाही खाल्ले जात, पोहे फेकण्यातच जातात सगळे काही. तर असं काय हरकत नाही आहे. बस एवढंच सांगायचं होतं. कालचा दिवस असा गेला, हा आठवडा असा गेला फेकण्यामध्ये. तर आजचा दिवस चांगला जायला पाहिजे आशा करते. तर पुढे काय काय होतं, काय काय नाही होत, कसं कसं होतं, कसं कसं नाही होत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या.